बदला. बदला म्हणजे काय हो, खूप खतरनाक असत. मेली तरी चालेल पण मी बदला घेणार, अशा प्रकारचे लोक जगात आहे आसपासला. बहुतेक आपल्या दूरचे बी असू शकतात, कधी कधी आपल्या जवळचे बी असतात, कधी कधी आपली बायको सुद्धा असू शकते. एक जीवन एक सत्य आहे, एक खरी गोष्ट आहे साहेब. मानो या ना मानो, या घटना घडतात, मी बघितल्यात आणि माझ्या समोरच्या ह्या गोष्टी आहेत, ते खऱ्या आहेत. तुम्ही ऐकणार का? ऐका हो, छोटीशी गोष्ट आहे, घरगुती गोष्ट आहे. कधी कधी आपल्या भविष्यात ते काम सुद्धा येणार. अशात काय गोष्टी होते मित्रांनो, नवरा बायको होती, सुखी संसारी होते, पण काय झालं काय माहित नाही. आपसात कधी कुठल्या प्रकारचा वाद झाला, कधी आसपासला कधी ऐकायला नाही आलं, पण वाद होते. छोटे मोठे असतात, प्रत्येक माणसाच्या घरात असतं तेच वाद असतो. कधी सासूचा असतो, कधी सासऱ्याचा असतो, कधी नाताचा असतो, कोणाचा आला नसतो, कधी फला नसतो. पण काय करू, ती बाई एक वेगळीच होती. तिला काय म्हटलं, मोठा ताणतणाव झाला काय माहित नाही. तिने म्हटलं मी ह्यांना आता एक ना दिवशी फसवणार, मेली तरी चालर पण ह्या लोकांना मी फसवणार. असंच काय तिने केलं. मरायच्या अगोदर तिने एक चांगली पद्धतीने चिठ्ठी लिहिली आणि घरचा दार बंद केलं. नवरा बाहेर गेला, सासूबाई बाहेर गेली आणि त्यांनी आपला आत्महत्या करून घेतली. स्वतःला जाळून घेतल्यानंतर मग काय झालं व घरी जेव्हा सासू सासरे आले, बघितलं की सासू सुनाने अशा पद्धतीचं केलंय. पोलीस इन्क्वायरी केल्यानंतर कळालं की त्यांनी मरायच्या अगोदर चिठ्ठी लिहून गेले की माझा नवरा जिम्मेदार, माझी सासू जिम्मेदार, अशा प्रकारची चिठ्ठी लिहून गेली आणि त्यांना शिक्षा झाली. सासू बिचारी भोळी होती पण तिला सोडून टाकलं, पण नवऱ्याला आत्महत्या टाकलं. खरं म्हणजे ते नवरा बी त्याचा जिम्मेदार नव्हता. आज मी बघितलं हो, त्यांचा पोरगा होता, तो लहानपणी तिला सोडून गेलेला. आज तो पोरगा मोठा झाला, तो त्याच्या आजी संगती फिरतो इकडे तिकडं. काय करणार, त्याची शाळा नाही, त्याचं शिक्षण नाही, तो इकडे तिकडे भटकत राहतो. आजी काय करणार, गरीब आहे, काय करणार. 2 वक्ताचं जेवणच तिला कठीण होतंय. भोळी होती हो, आजपर्यंत ती बाई भोळी भगत चाललेली. मुलगा जेलमध्ये हो, शिक्षा भोगतोय. ज्या बाईने आत्महत्या केली तिला काय भेटलं, तिचा तर जीव गेला, पण तिचा जो लहान पोरगा होता तो आज कमीत कमी 10 ते 15 वर्षात झालेला आहे. काय विचार करत असणार हो, माझ्या आईने असं का केलं. अशा जीवनात काय गोष्टी असतात हो. राग म्हणजे असला तरी काय झालं, एवढा मोठा राग नसला पाहिजे. तुमचं पोरांचं भविष्य खराब करून टाकलं, तुमच्या नवऱ्याचं भविष्य खराब करून टाकलं. अशा जीवनाचं काय करायचं हो साहेब. राग करायचा असेल तर एवढा मोठा करू नका. चला मित्रांनो, आपल्या काय छोट्या मोठ्या गोष्टी असतात, तुम्हाला आवडल्या तर लाईक सबस्क्राईब करा.